नमस्कार, मी डॉक्टर झैन इक्बाल तांबोळी. आपल्या शरीरात जे दोन्ही किडनी असतात ते आपल्या पोटाच्या मागच्या बाजूला आहेत. तर सहसा जोपर्यंत किडनीचे आजार वाढत नाहीत तोपर्यंत आपल्याला सहसा कळत नाहीत, लवकर कळत नाहीत. तर किडनीमध्ये त्रास झाला तर युजली पाठीत दुखणं किंवा कमरेत दुखणं, उलटी होणं, ताप येणं, लघवीत जळजळणं, लघवीत रक्त येणं हे सगळे लक्षणं येऊ शकतात. आणि जे सर्जिकल प्रॉब्लेम आहेत म्हणजे किडनीमध्ये मुतखडा होणे, किडनीमुळे कॅन्सर किंवा ट्युमर होणे, किडनीमध्ये सूज येणे ज्यामुळे लघवी पूर्णपणे बाहेर पडत नाही, हे सगळे सर्जिकल प्रॉब्लेम झाले जे ऑपरेशननं आपल्याला नीट करता येतात. काही पेशंट असे असतात की सोनोग्राफीमध्ये काही दिसत नाही म्हणून रिलॅक्स होऊन जातात, पण किडनीत सूज असते, त्यासाठी सिटी स्कॅन का करावा, यातच बघा सर काय असेल ते. तर ते छोट्या मुतखड्यामुळे पण पूर्ण किडनीला सूज येऊ शकते आणि सिटी स्कॅन त्यासाठी महत्वाचा आहे. नॉर्मली राईट साईडची किडनी 50% आणि लेफ्ट साईडची किडनी 50%, असे दोन्ही मिळून 100% दोन्ही किडनींनी काम करायला पाहिजे. पण भरपूर दिवसांपासून किंवा वर्षांपासून मुतखडे असतील तर किडनीचं काम करायचं पर्सेंटेजही कमी येऊ शकतं. तर ऍक्च्युली ही किडनी किती काम करते यासाठी स्पेशल न्यूक्लिअर मेडिसिनचे टेस्ट असतात ज्याला आपण DTPA टेस्ट म्हणतो. त्यामध्ये किडनीचं एक्झॅक्ट फंक्शन म्हणजे किती ml/मिनिट किडनी रक्ताला फिल्टर करते आणि त्याचं पर्सेंटेज 50% वरून कमी आलंय का नाही आलंय हे एक्झॅक्टली आपल्याला कळतं. प्रोस्टेट कॅन्सर हा पुरुषांमध्ये सगळ्या गतीनं वाढणारं कॅन्सर आहे. तर आता तुम्ही ऐकलं असेल की अमेरिकाचे जे पूर्व प्रेसिडेंट होते जो बायडन, त्यांनाही प्रोस्टेट कॅन्सर सध्या डायग्नोज झालेला आहे. तर प्रोस्टेट कॅन्सर डिटेक्ट करण्यासाठी एक सिंपल ब्लड टेस्ट असते, त्याला म्हणतो आपण सिरम PSA. जेव्हाही आमच्याकडे कुठलाही प्रोस्टेट ग्रंथीचा प्रॉब्लेम्स घेऊन कुठलाही पेशंट येतो त्यामध्ये सिरम PSA आम्ही ही ब्लड टेस्ट ॲडवाइस करतो. RIRS म्हणजे रेट्रोग्रेड इंट्रारिनल सर्जरी, म्हणजे आणखी एक प्रगत दुर्बिणीद्वारे पूर्ण मूत्रनलिकेपासून तुम्ही किडनीपर्यंत जाऊ शकता. लेझरच्या मदतीने मुतखडे तोडू शकता विदाउट एनी इन्सिजन, विदाउट एनी स्कार, कुठलाही चिरा न लागता ते पूर्ण मुतखडे तुम्ही तोडू शकता आणि पूर्ण मुतखडे काढूही शकता.